नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयावर 5 जिल्ह्यातील शिक्षकांची धडक. शैक्षणिक वर्ष 2025-26च्या संच मान्यतेसाठी शासनाने प्रचलित निकषांमध्ये बदल केल्यामुळे राज्यातील सुमारे 10 ते 12 हजार तर कोल्हापूर विभागातील 1500 ते 1800 शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. या विरोधात शिक्षक संघटनांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 5 जिल्ह्यातील हजारो कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केलं. यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शिक्षकांच्या मते संच मान्यतेचे विद्यमान निकष हे विविध शासन निर्णयानुसार गेल्या 50 वर्षापासून लागू आहेत. मात्र कोणत्याही संबंधित घटकांना विश्वासात न घेता शासनाने निकषांमध्ये बदल केल्याने शिक्षक पदांमध्ये कपात होण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाही धक्का बसणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच संच मान्यतेचे निकष कायम ठेवावेत अशी मागणी सहाय्यक शिक्षण उपसंचालक गणपती कमळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1000हून अधिक शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनात कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब बागडी, BS पाटील, विजय मेटकरी, सांगलीचे सुरेश भिसे व दिलीप जाधव, साताऱ्याचे विलास खंडाईत व गोविंद वाघ, रत्नागिरीचे शंकर जाधव, सिंधुदुर्गचे दिलीप शितोळे यांच्यासह संग्राम पाटील, विनय चव्हाण, राहुल बुनांद्रे, हनुमंत जवळे, प्रदीप पाटील उपस्थित होते. आंदोलनाला आमदार जयंत आसगावकर, दादा लाड तसेच कौस्तुभ गावडे यांनी पाठिंबा दिला.